वादळी वाऱ्याचा झटका, मनपा मुख्यालय अंधारात. शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि पावसाच्या वातावरणामुळे वीज पुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. बुधवारी दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते, मात्र संध्याकाळपर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. तरीही शेतातील विविध भागात झाडांच्या फांद्या तुटून वीज वाहिन्यांवर पडल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. या बिघाडाचा फटका थेट नाशिक महापालिकेच्या मुख्यालयालाही बसला. राजीव गांधी भवनातील वीज पुरवठा खंडित झाल्याने काही काळ मुख्यालय अंधारात बुडाले होते. त्यामुळे कार्यालयांमधील कामकाजावर त्याचा परिणाम झाला. संगणकीय प्रणाली, ऑनलाईन कामकाज आणि प्रशासकीय प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने अधिकारी व कर्मचारी यांना अंधारातच कामकाज सुरू ठेवावे लागेल. महापालिकेकडे पर्यायी वीज व्यवस्थेची तरतूद असली तरी अचानक वाढलेल्या तांत्रिक अडचणींसमोर तीही अपुरी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे काही विभागातील कामकाजाचा वेग मंदावला होता. पर्यायी व्यवस्थेचीही दमछाक. महापालिका मुख्यालयात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पर्यायी व्यवस्थेचा आधार घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाढलेला ताण आणि तांत्रिक मर्यादांमुळे ही व्यवस्थाही पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकली नाही. परिणामी काही काळ अनेक विभागात अंधार होता. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.